उर्दूच्या 1600 शाळा आहेत, 4 लाखाच्या पुढे विद्यार्थी आहेत, 13,000च्या पुढे शिक्षक बांधव आहेत. गुजराती शाळा 322 आहेत, 33,000च्या पुढे विद्यार्थ्यांची संख्या आहे, 1300च्या पुढे शिक्षकांची संख्या आहे. मग काही कन्नड, तामिळ, तेलुगू, सिंधी अशा माध्यमांच्या पण शाळा गेल्या अनेक वर्षांच्या पासून, कदाचित 30-40 वर्षांच्या पेक्षा जास्ती कालावधीपासून या शाळा त्या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि या शाळेंच्यासाठी जे काही आपले बालभारतीची पुस्तकं लागतात, गेल्या 30-40 वर्षाच्या पासूनची जी परंपरा आहे, त्या परंपरेप्रमाणे ती पुस्तकं बाजारामध्ये आहेत. नवीन निर्णयाप्रमाणे कुठलंही पुस्तक छापण्यात आलेलं नाही, मग बाजारामध्ये उपलब्ध होण्याचा विषयच निर्माण होत नाही. हे पण मला आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानावर त्या ठिकाणी घालायचं आहे. मला वाटतं की अनेक माध्यमांच्या शाळेंमध्ये त्रिभाषा सूत्र गेल्या अनेक वर्षांच्या पासून स्वीकारलेलं आहे. उदाहरणार्थ, जसं मी आता सांगितलं की हे जे काही इंग्रजी पासून तर तेलुगू पर्यंत ज्या काही हजारातल्या शाळा आहेत, या शाळेंमध्ये त्रिभाषा सूत्र म्हणजे ती ज्या माध्यमाची शाळा असेल ती भाषा, मराठी बंधनकारक आहे, इंग्रजी, अशा पद्धतीने पहिलीपासून या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण गेल्या अनेक वर्षांच्या पासून दिलं जात आहे. विद्यार्थ्यांची जर आपण संख्या काढली तर साधारणतः मी जसं आता सांगितलं की एकूण विद्यार्थ्यांची संख्या 2,11,00,000च्या पुढे आपली विद्यार्थी संख्या आहे आणि 1,00,000च्या पुढे शाळेंची संख्या आहे. इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांची संख्या जर आपण बघितली तर साधारणपणे 20 ते 25% म्हणजे या एकूण संख्येच्या त्रिभाषा सूत्र हे गेल्या अनेक वर्षांच्या पासून त्या ठिकाणी कार्यरत आहे. मी मुद्दाम अधोरेखित करतो, हे सर्व 30-40 वर्षांच्या पासूनच कार्यपद्धती आहे. याच्यामध्ये अगदीच वर्ष 2 वर्षाच्या पूर्वी काय बाबा नवीन गोष्ट त्या ठिकाणी आलेली आहे अशातला कुठलाही भाग नाही. काल परवाच्या बैठकीमध्ये ही माहिती तर आम्ही ठेवलेलीच आहे. आणि देश पातळीवर ज्या पद्धतीने आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही गठीत करण्यात आलेली आहे, तर ज्या राज्यांमध्ये ते सूत्र धोरण स्वीकारलं गेलं त्याची पण माहिती परवाच्या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे. मला वाटतं की परवाच्या बैठकीमध्ये एकूण जगाच्या पाठीवर इतर देशांमध्ये काही वर्षांच्या पासून गुणांकन कार्यपद्धती आहे आणि येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपला देश पण जी कार्यपद्धती स्वीकारणार आहे, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट एबीसी या मूल्यमापनाच्या संकल्पनेमध्ये जी काही मार्गदर्शक तत्व निर्गमित करण्यात आलेली आहे, त्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याने किती विषय शिकलेले आहेत, किती कला क्रीडामध्ये त्याने प्रावीण्य मिळवलेलं आहे, याची पण एक गुणांकन पद्धती त्या ठिकाणी असणार आहे. आणि त्याच्या त्या क्रेडिट बँकमध्ये किती गुण त्या ठिकाणी मिळालेले आहेत याच्यावर त्याचं भविष्याचं प्रवेशाची प्रक्रिया
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.